झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आत्ताच्या या क्षणाला राज्यातल्या राज्यसेवा परीक्षा देण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांच्यासाठी एक अत्यंत दिलासादायक अशी बातमी आहे। एमपीएससीची परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे। झी 24 तासच्या पाठपुराव्याला यश आलंय। मुख्यमंत्री आणि विरोधकांच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। एमपीएससीचा सर्व्हर क्रॅश झाल्यानंतर परीक्षार्थींना पुन्हा फॉर्म भरायला सांगितले होते, पण 2 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होणं निव्वळ अशक्य होतं। झी 24 तासनं तेव्हापासूनच हा विषय लावून धरला होता। परीक्षा पुढे ढकलण्याची जोरदार मागणी होत होती। झी 24 तासनं देखील या प्रकरणी परीक्षार्थी आणि तज्ज्ञांची मतं जाणून घेत या संदर्भामध्ये जोरदार पाठपुरावा केला होता आणि या सगळ्यात परीक्षा पुढे ढकलण्याचीच मागणी होत होती। अखेर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मे महिन्यात ही परीक्षा होण्याची शक्यता आहे। परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी या क्षणाला ग्रामीण भागामधल्या विशेषतः परीक्षार्थींना दिलासा देणारी ही बातमी आहे। मुंबईत आणि ग्रामीण भागामध्ये देखील विद्यार्थ्यांची प्रचंड ससेहोलपट होत होती हे सगळे फॉर्म भरण्यासाठी। दीपाली जगताप आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर। दीपाली, झी 24 तासच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे। दिनेश दुखंडे देखील आमच्याबरोबर आहेत विधानभवन परिसरातून। आमचे दोघेही प्रतिनिधी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात, माहिती घेऊयात। दीपाली, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, दिलासादायक बातमी आहे, काय सांगाल? नक्कीच अजित, अनेक दिवसांपासून गेल्या काही दिवसांपासून आपण याचा पाठपुरावा करतोय सतत। विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत होत्या, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नेमकं काय करायचं, लॉगिनचा प्रॉब्लेम होता, अनेक समस्या होत्या, त्या आपण त्यांच्या पुढे मांडल्या, वेळोवेळी त्याचे अपडेट देत राहिलो। आता थोड्या वेळापूर्वीपर्यंत आपण त्याच्याबद्दल काय नेमके प्रॉब्लेम आहे, ग्रामीण भागातून मुलं मुंबईत आले होते अपडेट करायला आणि अखेर विधान भवनात मुख्यमंत्री सर्वपक्षीय जे नेते आहेत त्या सगळ्यांच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे की एमपीएससीची जी परीक्षा आहे दीपाली, ही जी बैठक जिथे तुम्ही एमपीएससीच्या कार्यालयात आहात, पण ही बैठक झाली तिथे आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आहेत, सहकारी आपले थेट जाऊयात दिनेशकडे। दिनेश, ही बैठक झाली, या बैठकीकडे महाराष्ट्रातल्या तमाम परीक्षार्थींचं लक्ष लागलं होतं, निर्णय झाला त्याबद्दल माहिती सांगा। अजित, संभ्रमावस्थेत असलेले एमपीएससीचे परीक्षार्थी, त्यांच्या बाजूने उभे राहिलेले विधिमंडळातील लोकप्रतिनिधी, या सर्व एमपीएससीच्या प्रकरणाचा पाठपुरावा केलेले झी 24 तास चॅनल आणि एकूणच या परीक्षेसाठी असलेल्या खाजगी कोचिंग क्लासेस, या संपूर्ण यांनी जे भूमिका मांडली याचा कुठे ना कुठेतरी सरकारला विचार करावा लागलेला आहे। काही वेळापूर्वीच जी बैठक झालेली आहे विधानमंडळामध्ये, विरोधी पक्षाचे जे गटनेते आहेत, विरोधी पक्षनेते आहेत, अन्य पक्षांचे जे गटनेते आहेत, तसंच विधानसभा अध्यक्ष असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, अशी एक बैठक झाल्याचं कळतं आणि या बैठकीमध्ये ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या संदर्भातला निर्णय झाल्याचं ही समजतंय। या निर्णय हा जो आहे अजून अधिकृतपणे याची घोषणा झालेली नाहीये। विधानसभेचं कामकाज 5 वाजेपर्यंत तहकूब झालेलं आहे। याच विषयावर, याच मुद्द्यावर हे कामकाज तहकूब झालेलं आहे। विधान परिषदेमध्येही हे कामकाज तहकूब झालं होतं, मात्र आता विधान परिषदेचं कामकाज सुरू झालं आहे, त्यामुळे काही वेळातच मुख्यमंत्री विधान परिषदेत येणं अपेक्षित आहे आणि हा जो निर्णय आहे याची घोषणा होणं अपेक्षित आहे अशी माहिती सध्या आपल्याला सूत्रांकडून मिळते। मात्र ज्या पद्धतीने आज सकाळपासून विरोधी पक्षातल्या आमदारांनी तसंच एनसीपीच्याही आमदारांनी ही परीक्षा पुढे ढकलली जावी, ही जी मागणी आहे ती लावून धरली होती, त्यासाठी सभागृहाचं कामकाज होऊ देणार नाही अशा पद्धतीची टोकाची भूमिका ही या सदस्यांनी घेतली होती। कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांना या सर्व प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी लागली आहे आणि या संदर्भात झालेल्या बैठकीत एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याबाबतीतला निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून कळते। अनिश्चित काळासाठी ही परीक्षा पुढे ढकलली गेली आहे असं कळतंय, मात्र मे मध्ये ही परीक्षा होईल असंही ही जी माहिती आहे ती सूत्रांकडून मिळते आहे। दिनेश, खूप 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 दिलासा देणारी ही बातमी आहे, त्यामुळे आपण विधिमंडळाच्या तमाम सदस्यांचा, गटनेत्यांचा, ज्यांनी या निर्णयासाठी ज्यांनी सभागृहामध्ये जे बोलले, ज्यांनी संघर्ष केला, त्या सगळ्यांना या परीक्षार्थींच्या वतीनं आपण धन्यवाद व्यक्त करूयात। झी 24 तासने देखील ही बातमी अत्यंत सगळी ही मोहीम मोठ्या प्रमाणात लावून धरली होती आपण। झी 24 तास एक पाऊल पुढे।